5-7 वर्षापूर्वीचा व्यवसाय खूप पैसे देणारा होता, शेतीमध्ये पण होता, नफा देणारा होता, दूध व्यवसाय पण नफा देणारा होता. पण मागच्या 3-4 वर्षामध्ये असा फार मोठा काहीतरी बदल झालाय का त्याच्यामुळे खर्च वाढत चाललाय आणि उत्पन्न कमी होत चाललंय. याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? तर निम्म दूध हे तुमचं डुप्लिकेटचं आहे किंवा भेसळीचं आहे. आजही जर ते जर भेसळ बंद झाली ना, बरोबर आहे. तर आजही 100 रुपये लिटर दूध होऊ शकतं. बरोबर आहे. आता तुम्हाला एक सांगू का, जसं तुम्ही म्हटले की नाही 100 रुपये लिटर दूध होईल, बरोबर आहे की नाही सर? हे स्वप्न आहे. 100 रुपये लिटर दूध होऊ शकत नाही. इट इज नॉट प्रॅक्टिकल. का बरं प्रॅक्टिकल नाही आहे? दुधाचा भाव वाढून शेतकरी श्रीमंत नाही होणार आहे, उलट व्यापारी श्रीमंत होते. का? तर ह्या गाईचं दूध समजा 20 लिटर निघतं, ते निघतंय का 20 लिटर? सर म्हणता तुम्ही 20 लिटरची गाय, पण देती किती? 16-17 बरं ठीक आहे, 20 देती, मान्य 20 देती. किती दिवस देती? थोडा दिवस, मग 2 महिन्याच्या पुढे बरोबर आहे. 2.5 महिने मग ती गाई 20 लिटर दूध 6 महिने कसं देईल याच्यावर अभ्यास करा ना. एकच बादली आणली हा, हा. पाहिजे, ती बीतच आणली, ती महिनाभर घातली मी. त्या गायमध्ये इतका फरक जाणवला ना, 4 लिटर दूध वाढलं माझं तिच्यात. बर 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 मग बर ते कंटिन्युटीच म्हणजे ठेवली. तुमचं सगळ्या किती होतं गायला गाईचं आधी? 10 लिटर दूध निघायचं. हा, आता बघा इथे मी गैरसमज दूर करतो. एक मिल्क चार्जरनी दूध वाढत नाही. तुम्ही नाव काय ठेवलं? मिल्क चार्जर. चार्जर आणि दूध वाढलं, पण ते दूध वाढलेलं नाहीये तुमचं. हा फार मोठा गैरसमज आहे आपल्या शेतकऱ्यांचा. का मिल्क चार्जरनी या जगात कशाने दूध वाढत नाही? बोला पुढे. तुम्ही म्हणता सर मिल्क चार्जर तर वाढतंय, मग तुम्ही का बरं नाही म्हणताय? तुमची गाय किती द्यायची आधी? 10 लिटर द्यायची, ती कितीवर गेली? 15 वर गेली. 15 वर गेली. म्हणजे तिची क्षमता किती होती? 15. परंतु तिच्या शरीरामधली जे इंद्रिय आहेत, इंजिन आहे तिचं सगळं, ते पूर्ण क्षमतेने काम करत आता करायला लागलं. आता आपण मागाशी पाहिलं त्यांच्या पाठीमागे शेण कसं आहे? घट्ट आहे. घट्ट आहे. शेण घट्ट म्हणजे पचनक्रिया घट्ट झाली, म्हणजेच त्यांचं दूध सुद्धा कसं निघणार? घट्ट नाही, जेव्हा जेव्हा तुम्ही दूध वाढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा फॅट काय झालं? कमी झालं. कमी झालं. का बरं? कारण ते दूध वाढत नव्हतं, त्याच्यामध्ये पाणी मिसळून येत होतं. सुरुवातीला बार्ली वापरली मी काही हा बर. ते बंद करून टाक. का बंद केली हो? ते विकनेस यायला लागला गायला. नाही काही बोलता तुम्ही राव. हे नाही मला युट्यूबवर कमेंट्स करणारे लोक ते मला सर बार्लीमुळेच माझं दूध चांगलं निघतं म्हणून. नाही, गाई तब्येत सुधारली, एक जणांनी कमेंट्स केली. सुधरत नाही. मी स्वतः बारली वापरत होतो. बर. त्या बारलीने असं केलं का जवळजवळ गायांची सापळीच तयार किती केली. दिवस दूध चाललं तुमचं आधी? वर्षभर चाललं. लक्ष नोट करा, सगळ्यात महत्वाचं आहे हे. बार्लीमुळे वर्षभर दूध चाललं. वर्षभर चालल्यावर माणसाला कसं काय वाटेल याच्यामुळे दूध वाढत नाही? नाही वर्षभर मी चारलं, पण वर्षानंतर अशी परिस्थिती झाली की एकही गाई गाभा नाही राहिना, गायांच्या पिशव्या लूज झाल्या आणि डॉक्टर म्हणायचं का तुम्ही गिनी गवत बंद करा, बारली बंद करा. आम्ही गिनी गवतही बंद केलं, बारली बंद केलं, तरी माझं वर्ष गेलं आज रुटीनला येता येतं. किती भयानक गोष्ट आहे. अजून आता 6 महिने झाले गाय अजून सगळ्या. मग अजून 6 महिने, अजून 6 महिने, अजून 6 55 महिने, ते 58 लिटर दूध डिलिव्हर. अजून 6 महिन्यांनी सापळा होईल त्यांचा. नाही म्हणून नाही बार्ली सारखा का? गॅरंटेड नाही म्हणून. एक एक गाय जणत गेली, सगळ्या गाया आता दूध देतात, पण सगळ्यांचं दूध अजूनच टिकून आहे. किती महिने झाले? 6 महिने झाले. जानेवारी मध्ये गाया आणलेल्या आहेत. आता किती 6 महिन्यापूर्वी किती निघायचं, आता किती निघते? आता फक्त 3 लिटरचा फरक पडला. पहिले 60-65 लिटर पर्यंत जायचं, आता 57-58 कंटिन्यू चालू आहे. हो हे शक्य आहे का? कंटिन्यू अजूनही. तेवढ्याच गाय आहे. हा, पहिला गोठा होता माझा. हा. आता या कालवडीत होत्या, या पहिल्यांदाच बरोबर. हा. झालेलं आहे. पूर्वी गोठा होता, पण ते नाही जमत. किती 3 दिवस? महिन्याच्या पुढे गाय दूध देत नाही. खरं आहे का हो हे? आणि 3 त्याच्यानंतर महिन्याच्या गाभण राहिली तर डायरेक्ट 3-4 लिटर वरची. पुढं? म्हणजे किती वरून 15-20 वरून डायरेक्ट 3-4 वर. 3-4 वर. आता ही गाय आहे ना साहेब, ही गाय 15,000ला व्यापारी मागत होता. विकायची होती मागत, बरं. पण तिला मस्टॅटिस होत, अरे बाप, तिचं दूध गळत राहत. आपोआप. हा, मग ती विकायची ठरवली मी. बर. मग आता ही मिल्क चार्जर चालू केलं, मी म्हणलं 15,000ला देण्यापेक्षा तिचं 15,000चं दूधच काढू, मग पाहू काय करायचं. ती तशीच ठेवली. आता दूधही गळत नाही, काहीच नाही गळत. आमचं 30,000 रुपये मेडिकल होतं किती दिवसाला? वर्षाचं. वर्षाचं. आणि डॉक्टरचा खर्च डॉक्टरचे होते 25,000 रुपये. म्हणजे दोन्ही मिळून जवळजवळ तुमचं 50,000 रुपये जातं. 55,000. बरोबर आहे. त्याच्यातून रिटर्न काय मिळतं तुम्हाला? काय रिटर्न त्याच्यात? म्हणजे मेडिकल दिलं तर काय फायदा होतो? काहीच काय फायदा, त्यातून काय फायदा? फायदा काहीच नाही. आजारी उलट पडल्यावर तोटा माणसाला होतो. काय उलट तोटा होतो, फायदा नाही काय. म्हणजे खड्डाच होतो वा. हा, तुमचं दूध किती वाढलं सगळ्या गायांचं मिळून? तरी 10 लिटरच्या पुढे वाटलं एका टाइम. टोटल मिळून हा. एका टायमाला हो. 2 टायमाचं मिळून 20 लिटर दूध. 20 लिटर दूध. 20 लिटर दूध केवढ्यात झालं? 800 रुपयाचं दूध. 800 रुपयाचं दूध वाढलं. हा. 800 रुपयाचं दूध वाढलं म्हणजे महिन्याला किती झालं ते? 24,000. 24,000चं. 24,000चं दूध. बरोबर आहे. 5,000चं मेडिकल वाचलं. वाचलं. मग ते किती झाले? 24 आणि 5 29. 29. बरोबर आहे. 29,000 रुपये तुमचे महिन्याला काय झाले? वाढले. आणि वाढले. खर्च किती वाढला तुमचा? 0 रुपये. 15 दिवसाचं पेमेंटच 22,000 निव्वळ शिल्लक येतं माझ्या. बरं अजून एक गोष्ट तुम्ही विसरले काय?
तुम्ही फक्त हे सरासरी सांगू राहिले हा. पण तुम्ही 3च महिने दूध काढले 2 महिने हो, आता तुम्ही 6 महिने दूध काढू राहिले बरोबर आहे. म्हणजे 5 गायांचे तुम्ही आज 15 गायांचे दूध काढू राहिले बरोबर तेच 10 गायांचं तर गॅरंटेड ना. फायद्यातच आहे ना ते. मिल्क चार्जर गायीच्या पोटातल्या जीवाणूंना सक्षम बनवतं पचनक्रिया करण्यासाठी, तिच्या कोठ्याला मजबूत करतं. तसं हे काय करतं, मातीमधल्या गांडुळांना, मातीमधल्या बॅक्टेरियांना, मातीमधल्या फंगसला, मातीमधल्या मायकोरायझाला, मातीमधल्या रायझोबॅक्टेरियमला ह्या सर्व अन्न साखळीला खायला देतं. करायला किती खर्च आला तुम्हाला 30 गुंठ्यात मग 29 बॅगा भरल्यात. मुरघासाच्या? हो 30 सरासरी किती भरता? सर काय 15 बॅगाच्या पुढे काय भरणार? का हो? 2 गुंठ्याला 1 बॅग का 1.25 गुंठा 1.5 गुंठा तर लागतच नाही. म्हणजे 1.5 ते 2 गुंठ्याला एक बॅग भरते तुमची. 3 कंस होते मकाला. म्हणजे ही ताकद याची एवढी मोठी. फ्लावरला वापरले मी. फ्लावर फ्लावर कसं आहे आता. मागचा प्लॉट होता मार्च मध्ये लावला होता. 11 टन माल निघाला 30 गुंठ्यात. 30 गुंठ्यात 11 टन. General किती 7 निघतो? रुपयाने गेलं, 6 रुपये 7 रुपये भाव तरी मिळाला. 77,000 रुपये. तरी 93,000 रुपये. समजा हे मिल्क चार्जर नसतं आज तर तुमच्याकडे किंवा एसटी नसतं तर दूध बंद झालं असतं आता. आतापर्यंत 6 महिने दूध टिकलंच नसतं. टिकत नाही दूध. नाही. किती लिटर दूध आला असं तुमचं आता? आता तरी 15 लिटर गेलं असतं जास्तीत जास्त. काय बात करता? हा. आता चालू किती आहे? 30 लिटर एका टायमाला चालू आहे. म्हणजे ते 30 लिटर आलं असतं जे आज 60 लिटर आहे. हो पुढच्या वर्षी तुम्ही आता ह्या मिनिटापासून सर 1 वर्षभर तुम्ही मिल्क चार्जर आणि चारा तयार करा आणि अजिबात शपथ घ्या की मी मार्केटमधलं कुठलंच काहीच प्रोडक्ट वापरणार नाही गायांसाठी आणि हे पूर्ण ताकदीने वापरील. तुम्ही अशी शपथ घ्या आणि तुम्ही वापर करा. 1 वर्षाने मी बरोबर तुमच्या गोठ्यावर येईल आणि 1 वर्षामध्ये तुमचा नफा किती वाढला हे आपण सर्व शेतकऱ्यांना. एका ॲग्रिकल्चर ऑपरेशन किंवा मिशनचे किती ग्रुप आहेत आमचे? 1600 व्हॉट्सअप ग्रुप आहेत आमचे. व्हॉट्सअप ग्रुपसोबत आमचा यूट्यूब चॅनल आहे ज्या मेन चॅनलवर आमचे 2,80,000 सबस्क्रायबर्स आहेत आणि 20 लाख व्ह्युअर्स आहेत. बरोबर आहे. बरं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम करतो आणि एवढा मोठा अनुभव आमच्या गाठीशी आहे. कदाचित आम्ही प्रयत्न असा करतो की धंदा करण्याच्या ऐवजी आपण एक मिशन चालवूया. मग ते मिशन आपण पण शेतकऱ्याचीच मुलं आहोत सगळे आणि बऱ्याच वेळा असं होतं की पैसे यायला लागले, धंदा व्हायला लागला की आपण कोण होतो हे विसरून जातो. तर मला ते आठवणीत ठेवायला आणि लक्षात ठेवायला आवडतं आणि मी ते लक्षात ठेवलं. नमस्कार. नमस्कार. आपण दुधाची नगरी संगमनेर तालुका हो. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहोत. बरोबर आहे. हो गाव वाघा. वाघापूर. तर मित्रांनो आज आपण वाघापूरमध्ये आहोत आणि मी नेहमी सांगत असतो की संगमनेर तालुका हा ऊस आणि दूध आणि भाजीपाला मॅक्झिमम याच्यावर सध्या डिपेंड करतो. तुमच्या भागामध्ये काय पॅटर्न आहे? दूध आणि ऊस आणि भाजीपाला. ओके. तर म्हणजे आपण जर बघितलं की मागच्या 30 वर्षाचा कालावधी जो आहे तो दूध, ऊस आणि भाजीपाला याच्या माध्यमातूनच बदल झालेला आहे जीवनामध्ये. परंतु का हो, म्हणजे ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा वापर केला आपण किंवा गोठ्यांमध्ये आपण जे बार्ली, मिनरल मिक्सचर वगैरे ह्याच्यावरती आधारित आपण जे व्यवसाय केला तर सुरुवातीला गेले म्हणजे एक 5-7 वर्षापूर्वीचा व्यवसाय खूप पैसे देणारा होता. शेतीमध्ये पण होता, नफा देणारा होता, दूध व्यवसाय पण नफा देणारा होता. पण मागच्या 3-4 वर्षामध्ये असा फार मोठा काहीतरी बदल झाला आहे का त्याच्यामुळे खर्च वाढत चालला आहे आणि उत्पन्न कमी होत चाललंय. याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? उत्पन्न कमी परिस्थिती काय आहे साहेब, जे आपल्या महाराष्ट्राकडे जे दूध तयार होतं ना, हा. आता समजा मुंडे साहेब आले तर निम्म दूध हे तुमचं डुप्लिकेटचं आहे किंवा भेसळीचं आहे. हो. आजही जर भेसळ बंद झाली ना, बरोबर आहे. तर आजही 100 रुपये लिटर दूध होऊ शकतं. बरोबर आहे. आता तुम्हाला एक सांगू का, याच्यामध्ये मला संपूर्ण महाराष्ट्राला काहीतरी सांगायचं आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही बाबा आमच्या बाजूने बोलला का तो खरं बोलतो आणि आमचे डोळे उघडणारा किंवा विरोधात काहीतरी बोलला का तो राजकारण करतो. बरोबर. आता मी तर काही राजकारणाचा शून्य माणूस आहे, मला राजकारणाचा र बी माहिती नाही आहे आणि आवडत पण नाही. तुम्हाला माहित नसेल मित्रांनो, आमचे 1600 व्हॉट्सअप ग्रुप आहे. 1600 एका ॲग्रिकल्चर ऑपरेशन किंवा मिशनचे किती ग्रुप आहेत आमचे? 1600 व्हॉट्सअप ग्रुप आहेत आमचे. व्हॉट्सअप ग्रुपसोबत आमचा यूट्यूब चॅनल आहे ज्या मेन चॅनलवर आमचे 2,80,000 सबस्क्रायबर्स आहेत आणि 20 लाख व्ह्युअर्स आहेत. बरोबर आहे. यूट्यूबवरती व्हिडिओज आमचे किती येत असतील बरं? जवळजवळ 10 ते 15,000 व्हिडिओ असतील शेतकऱ्यांचे व्हिडिओ. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम करतो आणि एवढा मोठा अनुभव आमच्या गाठीशी आहे. कदाचित आम्ही प्रयत्न असा करतो की धंदा करण्याच्या ऐवजी आपण एक मिशन चालवूया. मग ते मिशन आपण पण शेतकऱ्याचीच मुलं आहोत सगळे
आणि बऱ्याच वेळा असं होतं की पैसे यायला लागले, धंदा व्हायला लागला की आपण कोण होतो हे विसरून जातो. तर मला ते आठवणीत ठेवायला आणि लक्षात ठेवायला आवडतं आणि मी ते लक्षात ठेवलं. तर मला या हक्काने शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो त्याचं ऑब्झर्वेशन आणि मला फक्त भुलवायचं नाही उत्तरं देऊन. जसं तुम्ही म्हटले की नाही 100 रुपये लिटर दूध होईल, बरोबर आहे की नाही सर? हे स्वप्न आहे. 100 रुपये लिटर दूध होऊ शकत नाही आणि इट इज नॉट प्रॅक्टिकल. का बरं प्रॅक्टिकल नाही आहे? जेवढं वस्तू महाग होते तेवढी यूज करण्याची संख्या कमी होते. हे रेशो लक्षात ठेवा. दूध हे एसेन्शियल कमोडिटीमध्ये नाही आहेत, म्हणजे ते पेलच पाहिजे असं काहीच नाही आहे, हे लक्षात ठेवा. उलट शास्त्र असं सांगतात की दूध तुम्ही गाईचं किंवा जनावरांचं दूध पिऊ नका असं डॉक्टर लोक सांगतात. ते सूट होत नाही असा प्रचार करताय सध्या, ते बी चुकीचंच आहे. ते पण मी तुम्हाला सांगतो. आता जो मूळ मुद्दा आहे तुमचा, मूळ मुद्दा जे आहे त्याच्याशी आपण पहिलं बोलू. का 100 रुपये लिटर दूध होण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्याला मूलभूत काय पाहिजे सर? मूलभूत आपल्याला काय पाहिजे? खर्च आणि उत्पन्न याच्यामध्ये तफावत वाढली पाहिजे. कशी? आपल्याला शेतकऱ्याला काय पाहिजे सर? नफा पाहिजे. म्हणजे खर्च आणि उत्पन्न याच्यामध्ये काय पाहिजे? तफावत. बरोबर सर? बरोबर. तुम्ही गायांना जो खर्च करता, चारा खुराक वगैरे, तो आणि त्यांना तुम्ही मिळणारं दूध किंवा शेण याच्यामध्ये तफावत जर झाली तर नफा वाढला. बरोबर आहे की नाही? तुम्हाला रेट किती भेटतो यापेक्षा नफा वाढणं हे आपलं मूळ उद्दिष्ट आहे. रेट जर वाढला दूधच नाही निघालं तर रेटचा काय फायदा आहे? पैसे. मुद्दा बरोबर चूक आहे. समजा तुमच्या गायीने ज्या आज समजा ब्राझीलमध्ये किंवा ज्या डेन्मार्कमध्ये आपण जे उदाहरण सांगतो तर त्या भागामध्ये लोक दुधाला गाया पाळतच नाही. मग कशासाठी पाळता? ते पाळता मांस त्याचं खाण्यासाठी किंवा बाकी त्याचे काही जेवढे त्याचे प्रोडक्ट बनवायचे तेवढे बनवतात ते. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे का तिला विकत मिळतच नाही असं नाही, पण तुम्ही जनरली सगळ्या जे देशांचा सरासरी जर दुधाचा बाजार पाहिला तर जगामध्ये दुधाचा बाजार तुम्ही जनरली ॲव्हरेज काढा साधारणतः 20 रुपयापासून ते 25-30 रुपयापर्यंत. त्याच्या पुढे दुधाचा बाजार कुठेच नाही. भारतामध्ये दुधाचा बाजार भरपूर आहे. प्रॉब्लेम बाजारभाव नाही आहे, प्रॉब्लेम दुधाचं जे ॲव्हरेज निघायला पाहिजे ते निघत नाही. बरोबर आहे? दुधाचा भाव वाढून शेतकरी श्रीमंत नाही होणार आहे, उलट व्यापारी श्रीमंत होते. का? जेवढा भाव वाढल आणि जेवढा नफा वाढल तेवढे जे गब्बर लोक आहेत ते मोठमोठे गोटे टाकतील आणि तुम्हाला काय मिळेल कळतं का तुम्हाला? जे भांडवलदार लोक आहे ते लगेच काय करतील? मोठमोठे गोटे टाकतील 100, 200 गायांचे. तुमच्या वाट्याला काहीच नाही येणार. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून सगळं मार्केट ते कॅप्चर करून घेतील. मग दुधाला बाजार ही समस्या नाही. समस्या काय आहे की ह्या गाईचं दूध समजा 20 लिटर निघतं, ते निघतंय का 20 लिटर? सर म्हणता तुम्ही 20 लिटरची गाय आहे, पण देती किती? 17, 16, 17. बरं ठीक आहे 20 देती, मान्य आहे 20 देती. किती दिवस देती? थोडा दिवस 2 महिन्याच्या पुढे 2 महिने बरोबर आहे. 2.5 महिने मग ती गाई 20 लिटर दूध 6 महिने कसं देईल याच्यावर अभ्यास करा ना. याच्यावर कोणीच अभ्यास नाही करीत. समजा तुमची जनरल गाय 2 महिने काय करते? फुल दूध देते. तुम्ही जर तीच गाय जर 6 महिने फुल दूध द्यायला लागली तर एकच गाय किती गायांचं दूध देईल? 3 व्याज बरोबर. तुम्ही गाया पाळी त्या 10 आणि दूध काढते 100 लिटर. माझं नाव मधुकर दत्तू शिंदे, बरोबर आहे? मुक्काम पोस्ट वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. ओके. तुम्ही आता मिल्क चार्जर वापरायला सुरुवात केली, काय म्हणजे तुम्हाला काय कारण? मी मिल्क चार्जर पहिली गाय जनली ना त्याच्यानंतर तुमचा गोठा कधीपासून आहे? गोठा सुरुवात बरेच वर्षापासून आहे. मग अचानक मिल्क चार्जर कसं काय आलं तुम्ही? नाही नंतर मी कालवडी घेतल्या, वेगळे निघालं. नंतर भावाला गाया गेल्या माझ्या जुन्या. अच्छा. दोन गाया घेतल्या तर त्याच्याच या कालवडीने. ही कालवड अच्छा, ही कधीची गोष्ट? विकत आणलेली. कधीची गोष्ट ही? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. मग तुम्ही गोठाच नवीन केला सगळा? हा. बरं, मग तुम्ही मिल्क चार्जर कधी शोध लागला? मग 6 महिने झाले तेव्हा गाय जनली एक. बर. ही गाय जनली एक हा, हा. नंबरची. त्याच्यानंतर 1 मग ते- नंबरची? हो, हा. इथली. 2 नंबरची. हा. हा. ती जाणल्यानंतर मग तुमचे ते व्हिडिओ बघता बघता तुमचा व्हिडिओ आला युट्यूबला. ते बघितल्यावर मग सहज असं बघितलं तर मग फोन लावला. एकच बादली आणली हा, पाहिजे, हा. ती बीतच आणली. ती महिनाभर घातली. त्या गायमध्ये इतका फरक जाणवला ना, 4 लिटर दूध वाढलं माझं त्याच्यात. बर 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 मग बर. ते कंटिन्युटीच ठेवली. म्हणजे तुमचं सगळ्या किती होतं गाया गायचं आधी? 10 लिटर दूध निघायचं त्या. हा, आता बघा इथे मी गैरसमज दूर करतो एक. मिल्क चार्जरनी दूध वाढत नाही. तुम्ही नाव काय ठेवलं? मिल्क चार्जर. चार्जर. आणि दूध वाढलं, पण ते दूध वाढलेलं नाहीये तुमचं. हा फार मोठा गैरसमज आहे आपल्या शेतकऱ्यांचा. का मिल्क चार्जरनी या जगात कशाने दूध वाढत नाही? बोला पुढे. तुम्ही म्हणता सर मिल्क चार्जर तर वाढतंय, मग तुम्ही का बरं नाही म्हणताय? असं या गायीची दूध देण्याची एक काय आहे? क्षमता आहे, जी तुम्हाला माहीत नाही. नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही फक्त काढलं म्हणून म्हणता,
पण त्या गायीची क्षमता जी आहे त्या लेवलला मिल्क चार्जरनी दूध पोचतं. पोचतं, तुमची गाय किती द्यायची आधी? आधी 10 लिटर द्यायची, ती कितीवर गेली? 15 वर गेली. 15 वर गेली. म्हणजे तिची क्षमता किती होती? 15. परंतु तिच्या शरीरामधली जे इंद्रिय आहेत, इंजिन आहे तिचं सगळं, हो, हो. ते पूर्ण क्षमतेने काम करत. आता करायला लागलं. तुमचं कार्बोरेटर खराब आहे, इंजिन खराब आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चुकीचं ऑइल आणि पेट्रोल टाकेले, त्याच्यामुळे ते इंजिन स्लो काम करतं. बरोबर. एखाद्याची गाडी प्युअर ती एकदम वेगाने पळते ट्रॅक्टर, तुमचा ट्रॅक्टर स्लो पळतो, ऍव्हरेज कमी देतो. मग ऍव्हरेज कमी देण्यामध्ये तुमचं इंधनाची क्वालिटी, चालवण्याची पद्धत, ह्या 2 गोष्टी महत्वाच्या का नाही? महत्वाचे. सिंपल. तसंच कशामध्ये? जनावरांमध्ये. तुम्ही जर त्या व्यवसायाला, तुम्ही त्या गायीला जर योग्य चारा दिला आणि योग्य पचनक्रिया तिची सांभाळली, तर तुमच्या चाऱ्याचा पूर्ण कस कशामध्ये उतरतो? तिच्या शेणात आणि दुधामध्ये. हो. मुद्दा क्लिअर? आता आपण मागाशी पाहिलं त्यांच्या पाठीमागे शेण कसं आहे? घट्ट आहे. घट्ट आहे. शेण घट्ट म्हणजे पचनक्रिया घट्ट झाली, म्हणजेच त्यांचं दूध सुद्धा कसं निघणार? घट्ट नाही. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही इथून बागडी मागे तुम्हीच मला सांगा, जेव्हा जेव्हा तुम्ही दूध वाढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा फॅट काय झालं? कमी झालं. कमी झालं. का बरं? कारण ते दूध वाढत नव्हतं, त्याच्यामध्ये पाणी मिसळून येत होतं. असं. हा. कळतं का तुम्हाला? सुरुवातीला बार्ली वापरली मी काही हा, वेळ. बर. ते बंद करून टाक. का बंद केली हो? ते विकनेस यायला लागलं गायला त्या. नाही, काही बोलता तुम्ही राव. हे नाही. मला युट्यूबवर कमेंट्स करणारे लोक ते मला सर बार्लीमुळेच माझं दूध चालली का? नाही. गाई तब्येत सुधारली, एक जणांनी कमेंट्स तब्येत केली. सुधारत नाही. मग त्याला मी सायंटिफिक रिसर्च करून आता सांगितलं. याच्यातली एकही गाय तपासलेली नाही. गायांची तब्येती कशा दिसतात तुम्ही बघा. कितीतरी गोटे संपलेले. माझं नाव सुखदेव विलास तर मी खराडीचं आहे. अच्छा, बर. मग तुम्ही इथं कसं काय आले आज? हे आमचे मित्र आहे. अरे वा. त्यांनी सांगितलं का बॉस या या वा. म्हणून. तुमचे किती आता गोठा आहे का तुमच्याकडे? हो आहे. किती गाय आहे तुमच्याकडे? आता 13 गाई. अरे बापरे. बरं, तुमचा अनुभव सांगा ना. तर मी काय अजून हे प्रॉडक्ट आपलं काय वापरलेलं हे माहिती नाही नाहीये. तुम्हाला काही. हा, पण बार्लीचा तुम्ही म्हटल्यानंतर बरोबर, सांगतो बरोबर. बार्लीचं मी स्वतः बार्ली वापरत होतो. बर. लूज मध्ये बार्ली येत होते. आम्ही त्या 200 लिटरच्या टँकर मध्ये यायच्यात टाकीमध्ये खाली करून घ्यायचो. बरोबर. पण ते त्याच्यामध्ये खाली करून घ्यायचो. सुरुवातीला दूध वाढलं. किती गाय आहेत तुमच्याकडे? तेव्हा 17 गाई होत्या. पहा. बरोबर. मग तुम्ही बार्ली सुरू केली. बार्ली सुरू केली. त्या बार्लीने असं केलं का जवळजवळ गायांची सापळीच तयार किती केली. दिवस दूध चाललं तुमचं आधी? वर्षभर चाललं. लक्ष नोट करा, सगळ्यात महत्वाचं आहे हे. बार्लीमुळे वर्षभर दूध चाललं. वर्षभर चालल्यावर माणसाला कसं काय वाटेल याच्यामुळे दूध वाढत नाही? नाही वर्षभर मी चारलं. पण वर्षानंतर अशी परिस्थिती झाली की एकही गाई गाभा नाही राहिना. गायांच्या पिशव्या लूज झाल्या आणि डॉक्टर म्हणायचा का तुम्ही गिनी गवत बंद करा, बार्ली बंद करा. आम्ही गिनी गवतही बंद केलं, बार्ली बंद केलं, तरी माझं वर्ष गेलं आज रुटीनला येता येतं. किती भयानक गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही काय केलं सर? तुम्ही तुमच्या गायीमधला कस ओढून काढला. बरोबर. काय ओढून काढला? कस. म्हणजे आपण म्हणतो ना, ऊस खावा माणसानी पण मुळा सकट. अरे बुल ठेव ना खोडव्याला. भाऊ, बरोबर आहे की नाही? अशी काय म्हणजे बार्ली काय करतो? खोडव्या सगळं मूस खाऊन घेतो. अलग लक्षामध्ये. म्हणजे तुमच्या गायीच्या पोटामध्ये जे शरीरामध्ये असलेली चरबी, तिच्या शरीरात हाडांमध्ये असलेलं कॅल्शियम, फॉस्फरस, हे सर्व बार्ली काय करते? ओढून घे. अहो, दारुड्याची परिस्थिती काय करते? हे दारू काय करते? दारुड्याची परिस्थिती सेम. बार्ली दारूचा वेस्ट आहे. जास्त खोला जायची गरज नाही. सुरुवातीला दारुडा किती फ्रेश वाटतो, एकदम चमचम चमचम करतो सुरुवातीला पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षापासून उतरायला सुरुवात करतो. अलग लक्षामध्ये. आधी स्वतः उतरतो आणि मग घरच्यांना उतरितो. बरोबर आहे की नाही? कर्ज बिर्ज वाढवितो. सेम गाईचं होतं. म्हणजे बार्ली तुम्ही सुरू केली. सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचंय, जी गोष्ट तुम्हाला रिझल्ट देते ती कशा प्रकारे रिझल्ट देते याचा सायन्स तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही जर जाणून नाही घेतलं तर तुम्ही मूर्खात निघाल भविष्यामध्ये आणि स्वतःच्या पायावर काय माराल? दोंडा. मला सांगा का किती दूध वाढलं होतं त्या काळामध्ये तुमचं? आता माझं त्यावेळेला ना 150 पाऊंड 200 लिटर दूध चालू होतं. 170 160 लिटर दूध चालू होतं. आणि बार्ली चालू केली. हो, बार्ली चालू केल्यानंतर 20-25 लिटर दूध वाढलं. 20-25 लिटर. आता तुमचं एकाच गाईचं 4 लिटर वाढलं. बरोबर. इथं बार्लीचा बाप आहे. अजून आता 6 महिने झाले गाय अजून सगळे. मग अजून 6 महिने, अजून 6 महिने, अजून 6 55 ते 58 लिटर दूध डिलिव्हर. अजून 6 महिन्यांनी सापळा होईल त्यांचा. नाही म्हणून. नाही बार्ली सारखा का? गॅरंटेड नाही म्हणून. म्हणजे मला काय, मी गमतीनं का म्हटलं माहिती का? अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडं 3-3 वर्षाचे गोठे, 4-4 वर्षाचे गोठे, काय एवढे रिलॅक्स त्यांचा धंदा चालू आहे. काहीच नाही हो. 15-15, 20-20 गाय आणि एकच माणूस गोठा सांभाळतो. हे बरोबर आहे का? खर्चच नाही ना काही. सांगा बरं कसं काय शक्य आहे हे? मिल्क चार्जर मुळे शक्य. कसं आहे ते सगळं सांगा. तुम्ही बार्ली चालू केली होती, तुमचं काय झाली परिस्थिती? मग नंतर गाय जाणल्या. त्यांची सेम त्यांच्यासारखी. हो. हा, पण ते मला ते काय म्हणजे पटा नसते. पटा नाही ते. आता आपण सुशिक्षित माणसं आहे, दारूच पाचतो ना गायला, असं त्याचा अर्थ झाला. बऱ्याच जणांना शेतकऱ्यांना नाही माहिती हो ते दारूचं वेस्ट. ते एकदाच घेतली मी, त्याच्यानंतर घेतली नाही. नंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मग मी मिल्क चार्जरच्या यांच्याकडून एक
बादली आणली, ती 1 महिना घातली मी, थोडं थोडं चारायचं गाय. अजूनही ती कडेची गाई जास्त खात नाही. बर बर. तिची तब्येत पहा आणि या गायांची तब्येत आता आम्ही चमच्याने टाकलं ना एका गोठ्यातच भर. याचा वापर सुरू केला, मग पहिला तुम्हाला ह्या गाईला रिझल्ट भेटली, 4 लिटर दूध वाढलं. हो. मग तुम्ही पुढे काय केलं मग? मग आता एक एक गाय जणत गेली, सगळ्या गाया आता दूध देतात, हम्म. पण सगळ्यांचं दूध अजूनच टिकून आहे. किती महिने झाले? 6 महिने झाले आता. जानेवारी मध्ये गाया आणलेल्या आहेत. आता किती, 6 महिन्यापूर्वी किती निघायचं, आता किती निघते? आता फक्त 3 लिटरचा फरक पडला. पहिले 60-65 लिटर पर्यंत जायचं, आता 57-58 कंटिन्यू चालू आहे. हो, हे शक्य आहे का हो? कंटिन्यू अजूनही. तेवढ्याच गाय आहे, हा. नंतर गाया गाभण राहतात, नंतर दूध कमी जास्त आता होतं, तिन्ही गाभण आहे. नंतर मध्ये उन्हाळा किती आलाय, गाभण राहिल्यावर गाईचं दूध उतरतं म्हणजे नाही कमी होतं. निम्म्यावर येतं. निम्म्यावर येतं. 15ची गाडी आली की 7-8 होईल. 6 महिने दूध देणं शक्य तुमचा काय अनुभव होता 6 महिन्यापूर्वी? म्हणजे माग आता गायांचा? पहिला गोठा होता माझा. हा, आता या कालवडीत होत्या, या पहिल्यांदाच बरोबर, हा. झालेलं आहे. पूर्वी गोठा होता, पण ते नाही जमत. किती 3 दिवस? महिन्याच्या पुढे गाय दूध देत नाही. खरं आहे का हो हे? आणि 3 महिन्याच्या त्याच्यानंतर पुढं? गाभण राहिली तर डायरेक्ट 3-4 लिटर वरची. म्हणजे किती वरून 15-20 वरून डायरेक्ट 3-4 होईल. 3-4 वर. बरोबर का पाटील? म्हणजे आता तुमच्या गोट्यामध्ये हीच कंडिशन आहे. आता ही गाय आहे ना साहेब, ही गाय 15,000ला व्यापारी मागत होता, विकायची होती मागत, बरं. पण तिला मस्टॅटिस होत, अरे बाप, तिचं दूध गळत राहत. आपोआप. हा, मग ती विकायची ठरवली मी. बर. मग आता ही मिल्क चार्जर चालू केलं, मी म्हणलं 15,000ला देण्यापेक्षा तिचं 15,000चं दूधच काढू, मग पाहू काय करायचं. ती तशीच ठेवली. आता दूधही गळत नाही, काहीच नाही गळत, फक्त धुवायच्या टायमाला थोडंफार गळतं ती. तिला किती ग्रॅम देतात तुम्ही? तिला 1 चमचा देतं दररोज, बरोबर सकाळी आहे. 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा. ते तेवढं लिपायला पूर्ण नाही होत, थोडंसं जास्त द्या ना, लिपून जाईल ती. नाही, देऊ ना. छिद्र बुजायला थोडं जास्त पाहिजे. जर मिनरल मिक्सचर असतं आणि मिल्क चार्जर नसतं तर तुमच्या गायांचा दवाखान्याचा खर्च किती झाला असता महिन्याचा दुप्पट सरासरी? झाला असतं. तरी पण एक सरासरी तरी 20-1 रुपये तर आरामचे खर्च. किती दिवसाला? साधारण 4-5 महिन्यात तर 20,000 म्हणजे महिन्याला रुपये 5,000 रुपये. हा. महिन्याला 5,000 रुपये खर्च, एका गायला 1,000 रुपये खर्च. मेडिकल किती होतं सध्या? आता आमचं 30,000 रुपये मेडिकल होतं किती दिवसाला? वर्षाचं. वर्षाचं. आणि डॉक्टरचा खर्च डॉक्टरचे होते 25,000 रुपये. म्हणजे दोन्ही मिळून जवळजवळ तुमचं 50,000 रुपये जातं. 50,000. बरोबर आहे. त्याच्यातून रिटर्न काय मिळतं तुम्हाला? नाही, काय रिटर्न त्याच्यात? म्हणजे मेडिकल दिलं तर काय फायदा होतो? नाही, काहीच काय फायदा त्यातून काय फायदा? फायदा काहीच नाही. आजारी उलट पडल्यावर तोटा होतो. नुकसानच. उलट तोटा होतो, फायदा नाही काय. म्हणजे खड्डाच होतो बा. हा. मिल्क चार्जर चारल्यावर फायदाच होतो. हो. बरोबर आहे. हे काय औषध नाही. नाही, ही गुंतवणूक आहे, हा खर्च नाही. नाही. म्हणजे ते 50,000 तुमच्या जागेवर वाचले. बरोबर आहे ना? तुमचा जर हिशोब काढला तुमचे 5,000 वाचले. हो. बरोबर आहे ना? आता मला सांगा, ते 5,000 झाले, त्याच्यानंतर अजून तुमचं दूध किती वाढलं सगळ्या गायांचं मिळून? तरी 10 लिटरच्या पुढे वाटलं एका टाइम. टोटल मिळून हा. एका टायमाला हो. 2 टायमाचं मिळून 20 लिटर दूध. 20 लिटर दूध. 20 लिटर दूध केवढ्यात झालं? 800 रुपयाचं दूध. 800 रुपयाचं दूध वाढलं. हा. 800 रुपयाचं दूध वाढलं म्हणजे महिन्याला किती झालं ते? 24,000. 24,000. 24,000चं दूध. बरोबर आहे. 5,000चं मेडिकल वाचलं. वाचलं. मग ते किती झाले? 24 आणि 5 29. 29. बरोबर आहे. आता गायांच्या तब्येती आहे तशाच. ठणठणीत. ठणठणीत. तुमचा आदब कमी झाला याचं काय आपण कॅल्क्युलेशन करत नाही. चारा सारा आता सकाळी 1 जाळी, संध्याकाळी मुरघासचं चहा. निजून पूर्वी. ती पण वैदिकचीच मका आहे सगळी. अच्छा, पूर्वी ती उष्टळ राहायची त्याची. निम्म म्हणजे जो 25% तर राहायचंच. आता वेस्टेज जात नाही जास्त. इथं बी निम्म शिल्लक राहायचं 25% आणि 25% शेणावाटा मागून शेणातून यायचं. यायचं. हा. बरोबर. शेण एवढं घट्ट यायचं नाही. येत नव्हतं. बरं, मला सांगा, आता हे तुमचं ना वाया जाणार आहे. हो. बरोबर. खुराक वगैरे ते सगळं आता पसतं सगळं. हो. मग आता गणित काढा. जवळजवळ ते 25 किती मोजले आपण मग अशी ते 29,000. 29,000 रुपये तुमचे महिन्याला काय झाले? वाढले. आणि खर्च किती वाढला तुमचा? 0 रुपये. हा, बरोबर आहे. 15 दिवसाचं पेमेंटच 22,000 निव्वळ शिल्लक येतं माझ्या. बरं, अजून एक गोष्ट तुम्ही विसरले. काय? तुम्ही फक्त हे सरासरी सांगू राहिले, हा. पण तुम्ही 3च महिने दूध काढित 2 महिने. हो. आता तुम्ही 6 महिने दूध काढू राहिले. बरोबर आहे. म्हणजे 5 गायांचे तुम्ही आज 15 गायांचे दूध काढू राहिले. बरोबर. तेच 10 गायांचं गॅरंटेड ना? फायद्यातच आहे ना ते. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या गाया तेवढ्याच आहे, पण त्या जास्त दूध द्यायला, जास्त काळ दूध द्यायला लागल्यामुळे जास्त बी देत्या आणि जास्त काळ बी देता, त्याच्यामुळे तुमचं उत्पन्न काय झालं? वाढलं. आता एक लक्षात ठेवायचं, याचं कारण काय? याचं कारण असं आहे, सर्व मार्केटमध्ये जेवढे प्रयत्न आहे ते कशाला आहे? गायीच्या दूध बनवण्याच्या प्रक्रियेवर काम करणारे. म्हणजे काय? तिला उत्तेजना देणार. हा. कशाला? त्या गायीच्या शरीराला दूध बनवण्याच्या प्रक्रियेला. बरं, उत्तेजना दिली तर रक्त आटणार तिचं. कारण दूध कशापासून बनतं? रक्तापासून फिल्टर होऊन बनतं ना. हा. जेवढं तुम्ही दूध बनवायला प्रक्रियेला ताण देणार
जेवढं त्या गाईला फिलिंग करणार का तुला वासराला फार दुधाची गरज आहे, वासराला फार दुधाची गरज आहे, तू जास्त दूध तयार कर, जास्त दूध तयार कर, तेवढं तिचं शरीर काय होणार, झिजणार. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजे आईला जर वाटलं की पोरगा उपाशी राहते तर आई काय करणार, जास्त दूध बनवण्याचा प्रयत्न करणार. सेम प्रक्रिया आहे. मग मला सांगा, तुम्ही देत असलेले सगळे इंजेक्शन, पावडरी, औषधं हे एक प्रकारे उत्तेजक द्रव्य आहे. ते दूध बनवणार आहे किंवा प्रक्रिया नाही आहे ती. आणि मिल्क चार्जर काय करतो, तिच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे, समजा तिला तुम्ही चारा घातला, पचनक्रिया त्या चाऱ्यामधलं कस काढून घेण्याची ताकद, तिची क्षमता काय करतं, आणखीन वाढवतं. तुमच्या जर चाराचा कस काढायची क्षमता जर वाढली, जसं तुम्ही दिलेला चारा, तुम्ही दिलेला खुराक हा तिला फक्त 50%च पचतो. किती? 50%च पचतो. म्हणून तुम्हाला 50% काय मिळतं, दूध आणि रिझल्ट मिळतो. बरोबर आहे की नाही? शेतकऱ्यांनी काम कशावर करायला पाहिजे, दूध बनण्याच्या प्रक्रियेवर करायला पाहिजे का पचनक्रियेवर करायला पाहिजे? नाही, जी पचनक्रिया. आपली परिस्थितीची पचनक्रिया चांगली असेल तर शरीर चांगलं राहतं. मिल्क चार्जर गाईच्या पोटातल्या जीवाणूंना सक्षम बनवतं पचनक्रिया करण्यासाठी, तिच्या कोठ्याला मजबूत करतं. तसं हे काय करतं, मातीमधल्या गांडुळांना, मातीमधल्या बॅक्टेरियांना, मातीमधल्या फंगसला, मातीमधल्या मायकोरायझाला, मातीमधल्या रायझोबॅक्टेरियमला, ह्या सर्व अन्न साखळीला खायला देतं. बघा, झाडाला खाऊ घालणं ही फार मोठी प्रक्रिया आहे, परंतु जीवाणूंना खाऊ घालणं सोपं आहे ना हो. बरोबर. कारण ते सूक्ष्म आहे. हो, त्याची ताकद वाढली पाहिजे. जीवाणूंना तुम्ही जर खायला घातलं तर ते जीवाणू मातीला काय करता, खत बनवता. मातीला काय बनवता, खत. म्हणून तुम्हाला याचे छोटा पॅकेट, बडा दामाचा पॅकेट कोणाचा आहे, जीवाणूंचा. आणि धमाका कोणाचा करतो, पिकाचा. म्हणून तुमच्या चाऱ्यामध्ये काय आली, ताकद. आज तुमच्या एवढं कमी वापरून सुद्धा तुम्हाला रिझल्ट काय भेटताय, कारण तुम्ही याचा काय बनवला, वैदिकचा चारा. नाही तर एका चमच्यात रिझल्ट यायलाच नाही पाहिजे तुमच्या गायांना. चाराला किती खर्च आला तुम्हाला? 30 गुंठ्यात 29 बॅगा भरल्यात मुरघासाच्या. हो. सरासरी किती भरता सर? काय 15 बॅगाच्या पुढे काय भरणार का हो? 2 गुंठ्याला एक बॅग का 1.25 गुंठा 1.5 गुंठा तर लागतच नाही. म्हणजे 1.5 ते 2 गुंठ्याला एक बॅग भरते तुमची. 3 कंस होते मकाला. म्हणजे ही ताकद याची एवढी मोठी. हो. विचार करा, तुमच्या जमिनीत ते जीवाणू जर जागे झाले आणि ते जर कामाला लागले तर काय करू शकतात. हॅलो, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे आम्हाला कळलं पाहिजे. आपण कोणाला खायला देतो, झाडाला. द्यायला कोणाला पाहिजे, मातीतल्या जीवाणूंना. मग ते मातीतल्या जीवाणूंचं खाद्य, एसटी वैदिक म्हणजे मातीतल्या जीवाणूंचं खाद्य आहे. आणि मग त्याच्यामुळे तुमची मका एवढी खतरनाक आली. यांना समजा आता 100 ग्रॅमचं दिलं म्हणजे 1.5 चमचा. तर ह्या गाया तुमच्या नंबर 1 कॅटेगरीमध्ये येतील, पहिल्या 5 मध्ये. बरोबर आहे. त्याचा फायदा काय सांगतो तुम्हाला मी. दूध अजून घट्ट होईल, नंबर 1. नंतर तुमचं शेण अजून घट्ट होईल. तुमच्या गायीला कुठेही एक सुद्धा असा शेणाचा डाग सुद्धा दिसणार नाही. हे माझा शब्द आहे तुम्हाला. झालं. नंबर 3, ह्या गोठ्यामध्ये तुम्हाला एकही माशी आताच नाहीये, परंतु एकही माशी दिसणार नाही. आणि तुम्ही जे म्हणले ना, थोडं थोडं कधी कधी गळतं बुवा किंवा डॉक्टरला थोडंफार गरज पडती, गरजच नाही पडणार. आता इथून पुढे 150 देऊन करा. आणि ते हे तुम्ही हे कुणीच करत नाही, तुम्ही केलंय. फ्लावरला वापरले. फ्लावर कसं, मागचा प्लॉट होता, मार्च मध्ये लावला, 11 टन माल निघाला 30 गुंठ्यात. 30 गुंठ्यात 11 टन. जनरल 7 रुपयाने गेलं, 6 रुपये 7 रुपये भाव मिळाला. तरी 77,000 रुपये. तरी 93,000 रुपये. किती गुंठ्याचे? 30 गुंठ्याचे. लोकांचे किती झाले त्या काळात? नाही, फुलोरीच आले नाही काहींच्या उन्हामुळे. उष्णता जास्त. तुम्ही किती खर्च केला असेल फ्लावरला? रोप बिप सगळे, मशागत खर्च, बेसल डोस? 50,000 रुपये खर्च. 50,000 रुपये. किती याला? 1 एकरला 50 रुपये खर्च झाला. 5 कुबी फ्लावर खायला भेटल्या? 5 बी नाही भेटले. म्हणजे 5 कमीत कमी पूजेला असं प्रसाद म्हणून. प्रसाद नाही झाला, काहीच नाही. आलेच नाही काही. महाप्रसाद प्रसाद बी नाही. काहीच नाही. रोटर घातला. मला सांगा, आता तुमच्या परिसरामध्ये ही परिस्थिती, तुम्ही किती पैसे कमवले? 90,000 रुपये कमवले. बरोबर आहे की नाही? आणि वरून तुम्हाला खर्च किती आला? 30,000 रुपये खर्च. तो 25,000चं रोपच होत. म्हणजे खत घेतलेली होती मी अगोदर, तेच वापरली. अहो, तो सगळं करता ते नाही सांगायचा. म्हणजे तुम्ही 5,000 रुपये एसएसएम ला खर्च केला. याला विचार, याच्या सगळं माहिती ना. फवार एकच फवारा झाला, तोही चांगला झाला. त्याच्यानंतर फक्त पोषक मारलं होतं एकदा, बाकी काहीच नाही. तुम्ही 100% वैदिक जर केलं तर काय होईल, तुम्ही कल्पना करा. समजा मिल्क चार्जर नसता असतं तुमच्याकडे किंवा एसटी नसतं तर दूध बंद झालं असतं आतापर्यंत. 6 महिने दूध टिकलंच ना. टिकत नाही दूध. नाही. किती लिटर दूध आला असं तुमचं आता? आता तरी 15 लिटर गेलं असतं जास्तीत जास्त. काय बात करता? आता चालू किती आहे? 30 लिटर एका टायमाला चालू आहे. म्हणजे ते 30 लिटर आलं असतं, जे आज 60 लिटर आहे.
97-58 च्या आसपास सर 50% डायरेक्ट मग तेवढा तर तुमचा खर्च परवडत नाही मग खर्च हो खर्च सगळ्यांना सारखा येतो 50% ज्यावेळेस तुम्ही खर्च करणार आहे त्यावेळेस तो खर्च सगळ्यांना सारखाच मिळणार नाही पण 50%च्या वर जर वाढ झाली तर तो तुमचा काय राहतो निव्वळ नफा राहतो आलं लक्षामध्ये ओके पुढच्या वर्षी तुम्ही आता ह्या मिनिटापासून सर 1 वर्षभर तुम्ही मिल्क चार्जर आणि चारा तयार करा आणि अजिबात शपथ घ्या की मी मार्केटमधलं कुठलंच काहीच प्रोडक्ट वापरणार नाही गायांसाठी आणि हे पूर्ण ताकदीने वापरील तुम्ही अशी शपथ घ्या आणि तुम्ही वापर करा 1 वर्षांनी मी बरोबर तुमच्या गोठ्यावर येईल आणि 1 वर्षामध्ये तुमचा नफा किती वाढला हे आपण सर्व शेतकऱ्यांना सांगू चालेल यस जय श्री वैदिक चला शेती करूया